अकोले, मामलेदाराचा सूड. 17-18 सालच्या युद्धाच्या वेळची गोष्ट आहे. ही घटना ब्रिटिश राजवटीतील जुलमी अधिकाऱ्याच्या विरुद्ध जनक्षोभाचे प्रतीक मानले जाते. त्या काळी 1918 अकोले तालुक्याचा मामलेदार कुणी खान अब्दुल अली बंदे अली पिरजादे या नावाचा होता. मोठा उन्मत्त, दुराचारी, मन मानेल तसा वागणारा, भरपूर खाणारा. कोर्ट नदीवरच भरवायचा. हा नदीत गळ टाकून बसायचा. पट्टेवालावरती छत्री धरून उभा राही. तिथं त्या तापत्या वाळूतच कज्जे चालवायचा. वकील, अशील, आरोपी, फिर्यादी सगळे त्या तळपत्या उन्हात मामलेदारासमोर रुजू व्हायचे. हेही एका परीने धकवून घेतलं असतं. इंग्रज सरकारची सत्ता वर तोंड काढून एखादा शब्द बोलायची कोणाची हिंमत नव्हती. सरकार विरुद्ध बोलायचे, पण ते अर्ज विनंत्यांच्या स्वरूपात, तेही पुण्या मुंबईकडले. इकडे या अंतर्भागात तर मामलेदार हा त्या भागाचा राजाच असायचा. तो बोले, दल हाले, पण अति झालं म्हणजे तर गरीब गायही शिंग उगारून सामोरी येते. खान मामलेदार स्त्रियांच्या बाबतीतही भ्रष्ट होता. कोणाच्याही घरी संध्याकाळी कडूस पडल्यावर निरोप द्यायचा, आज धाडून द्या. त्यामुळे गावकरी लेकी बाळी अकोल्यास ठेवीनासे झाले. गणपतराव बाबांकडे नाडली पिडली माणसं जमायची. गणेश जगन्नाथ जोशी, लोक त्याला गणपत बाबा म्हणत. स्टॅम्प वेंडर हा त्याचा व्यवसाय. खरेदी विक्रीचे व्यवहार अगोदर गणपत बाबांना कळायचे. त्यांच्याकडून स्टॅम्प घेतल्याविना ते व्हायचेच नाहीत. यांनी तक्षकासारखं सजग असावं. प्रत्येक व्यवहाराची चौकशी करावी. अन्याय होत असेल तिथं तुटून पडावं. त्यामुळे गणपतराव बाबा भिल्ल, कोळी, ठाकर या समाजाच्या कंठीचे तन्मणी झाले. खान मामलेदाराच्या पापांच्या घड्यात अजून एका धोंड्याची भर पडायला हवी होती. युद्ध सुरू झालं. रिक्रूट गोळा करायला मामलेदाराचे शिपाई हाती बंदुका घेऊन डांगणातून हिंडू लागले. तरणे, ताठे, ठाकर, कोळी, भिल्ल धरू लागले. इच्छा असो वा नसो, तरण्या ताठ्यांनी फौजेत भरती झालं पाहिजे. गुण्या गोविंदाने याल तर ठीकच, एरवी मारीत झोडीत काढण्या लावीत यावं लागेल. या निमित्ताने सगळा डांगण भाग शिपायांनी चाळून काढला. आयांच्या पदराखालून तरणी ताठी लेकरं मारीत झोडीत हाती बेड्या अडकवीत गोळा केली. त्यांच्याबरोबर रात्री बेरात्री लेकी बाळीही धरल्या. त्यांचा आक्रोश गगनावरी जाऊन भिडला. इतक्यात एक अकल्पित घटना घडून आली. त्यांनी पोलीस पाटलासह अगस्ती ऋषींच्या आश्रमास वेढा देऊन तेथील 10-20 गोसाव्यांना पकडले. त्यांची दाढी व जटा भादरून पोलीस बंदोबस्तात लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रिक्रूट भरती होणार होती. या घटनेमुळे लोक जास्तच चिडले. गणपतराव बाबांनी मामलेदाराला सांगून पाहिलं, हे आवर्त घ्या, जड जाईल. जावे बम्मन, मैं इंग्रज हुकूमत का अफसर हूँ. मेरे पीछे इंग्रज सल्तनत है. गणपतराव बाबा उठले, घोड्यावर बसले. अकोल्यापासून 4-5 मैलांवर अंबड नावाचं गाव. तिथे पोहोचले. वाऱ्यासारखे हांकारे कुकारे डोंगरभर घुमले. एका चांदण्या रात्री अंबडच्या माळावर अपार माणसं एकवटली. सगळी इरेसरीची. गणपत बाबा ब्राह्मण सांगतो, त्याचं ऐकलं पाहिजे. त्याच्या प्रत्येक बोलण्यागणिक आपलं आसूद हांतरलं पाहिजे. आणा, शपथा झाल्या. बेल भंडार उचलले. दादा भिल्ल नावाचा धिप्पाडगडी, परसू नवले असे 7-8 जण त्या अवघ्यांचे म्होरके. सेनापती गणपत बाबा. दिवस ठरला, शनिवारचा. तारीख 10/8/1918. बाजार. त्या दिवशी बार उडवायचा. त्या संकेताच्या दिवशी अवघड डांगण अकोल्यास लोटलं. तेवढी माणसं अकोल्यास जमलेली कोणाच्या आठवणीत नाहीत. 7-8-10 हजारांचा जमाव. हाती फरशा, कुऱ्हाडी, भाले, तलवारी. अकोल्यास त्या दिवशी 8-10 हजार पोलीस, तेही भीतीनं थिजले भिजले. या जमावातील काही जणांनी टेलिग्राफच्या तारा तोडल्या. काहींनी झाडं तोडून रस्त्यावर टाकली. सगळ्या वाटा बंद केल्या. मग 7-8 हजार क्रुद्ध भिल्ल, कोळी, ठाकरांचा तो जमाव गणपतराव बाबांच्या नेतृत्वाखाली मामलेदाराच्या वाड्यावर चालून गेला. खान मामलेदार तालुक्याच्या गावी हरिभाऊ भाटे यांच्या 2 मजली वाड्यात राहत असे. सध्या तिथे मॉडर्न हायस्कूलच्या खेळाचे मैदान आहे.
अगस्ती ऋषींच्या आश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून हा वाडा होता. आश्रमाकडे जाणारे येणारे लोकही या वाड्याजवळ जाताना भीत असत. असा या खान मामलेदाराचा दरारा होता. जमाव वाड्यावर चालून गेला. मामलेदाराने केलेल्या गोळीबारात शेलतचा रावजी सटवाजी यादव हुतात्मा झाला. फौजदारही तिथे पोहोचला. मामलेदारानं त्याला गोळीबार करायचा हुकूम दिला, पण त्याच्या पिस्तुलातून गोळीच सुटेना. लोक खवळले. ते दार तोडून वाड्यात शिरले. मामलेदाराने प्राणभयानं शेजारच्या वाड्यात आश्रय घेतला. तो जिन्याखाली दडून बसला. दादा भिल्ल म्हणजेच तुळशीराम गंगाराम माळी जणू काळ. त्यानं खानाला शोधून काढलं. मानगूट धरून फरफटवीत ओट्यावर आणलं. कुऱ्हाडीचा घाव घातला. मग इतरही कुऱ्हाडी त्याच्यावर पडल्या अगणित. ज्या टांग्यात बसून मामलेदार लेकीबाळी निरखीत, मनाशी रात्रीच्या सुरतानंदाची स्वप्न रचित, रोज वाड्यातून कचेरीत जाई. ज्या टांग्याच्या घोड्यांच्या टापा वाजल्या की गावकरी धडाधड दार बंद करून घेत, त्याच टांग्यात त्याचं शव घातलं. वर घासले टोचलं. धडाडा आग लावली. खान मामलेदार मेल्यावर थडग्यात पुरला जायचा, पण त्याच्या नशिबी अग्निदाह लिहिला होता. गणपतराव बाबांनी खानाची बायका पोरं वाड्यातून बाहेर काढली. एका सुरक्षित अशा निवाऱ्याच्या जागी पोहोचवली. मारवाड्यांनी आपापल्या दुकानातून गुळाच्या भेल्या, शेंगदाण्याच्या पोती, खोबऱ्यांची बोचकी, फुटाणे, खजूर आणि पाण्यासाठी रांजण याची अगोदरच योजना करून ठेवली होती. त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांची खाण्यापिण्याची गैरसोय झाली नाही. ते हजारो लोक गुळ खोबरं खात, कुऱ्हाडी उंचावीत विजयानंदात गावभर हिंडत होते. सर्व सरकारी अधिकारी भयभीत झाले होते. त्यानंतर घराच्या बाहेर तोंड काढण्याची सोय नव्हती. खवळलेल्या लोकसमुदायापुढे येण्याचे कोणाचेही धैर्य उरले नव्हते. त्यामुळे कोंडून ठेवलेल्या गोसाव्यांना मुक्त करताना कोणीही प्रतिकार केला नाही. गोसाव्यांना मुक्त करताच लोकांनी हिंद माता की जय असा जयघोष केला. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्राम या पुस्तकात मामलेदार मारल्याचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. सुमारे 5,000 लोकांचा समुदाय जमला. मामलेदार हरिभाऊ भाटे यांच्या 2 मजली वाड्यात राहत होता. वाड्याला एकाएकी लोकांचा वेढा पडलेला पाहताच मामलेदार घाबरला. त्याला परिस्थितीची जाणीव झाली. पुढील भीषण चित्र त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागले. त्याच्या कुटुंबातील मंडळी घाबरून गेली. बायकोने शरण जाण्याबद्दल सल्ला दिला. साहेबांनी ताबडतोब 2 बारी बंदूक सरसावली. लोकांनी वाड्याचा रस्ताच भरला होता. गोळी झाडण्याकरता चाप दाबला गेला. गोळी अडकून राहिली. मामलेदाराचे दुर्दैव आडवे आले. मामलेदार माडीवर असतानाच लोक वाड्यात शिरले. एकच हलकल्लोळ माजला. मामलेदाराची पत्नी पदर पसरू लागली, पण तिच्या विनंतीकडे कुणीच लक्ष देण्याच्या मनस्थितीत सुद्धा नव्हते. इतक्यात फौजदार आपल्या पोलीस पार्टीसह तेथे हजर झाले. मामलेदार वाड्याच्या बळदात शिरले व तेथून प्रतिकार करू लागले. पोलीस पार्टी त्यांच्या संरक्षणाचा प्रयत्न करू लागली. खवळलेल्या लोकांनी खांबावर रॉकेल ओतून पेटवून दिले. गवत पेटल्यामुळे वाड्यातून आगीचे लोट बाहेर पडू लागले. धुराने सारा आसपासचा भाग भरून गेला. हे भीषण दृश्य कुलकर्णी फौजदार आणि भोई जामदार यांच्या दृष्टीस पडले. तिकडे लोकांनी वाडा पेटवून देताच मामलेदार बळदातून दुसऱ्या रस्त्याने निसटून शेजारच्या माडीत शिरला. लोक माडीवर चढले. त्यांनी कौलारू माडीची कौले भराभर काढून वरून माडीचा मार्ग मोकळा केला व मामलेदार दृष्टीस पडताच त्याला धरले. त्याला त्याच्या टांग्यात घालून कुऱ्हाडीने वार केला. तेव्हा त्याची बायको लोकांपुढे आडवे होऊन दीनवाणीने आक्रोश करू लागली. लोकांना तिची दया आली. त्यांनी बाईस आश्वासन देऊन सांगितले की तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही, निष्काळजी असा. संतप्त जनसमुदाय पाहून फौजदार व जामदार यांनी मुळीच प्रतिकार केला नाही. पोलीस तर केव्हाच पसार झाले होते. होत असलेला प्रकार फौजदार आणि जामदार यांना दिसू नये म्हणून त्यांचे लोकांनी पाठीमागे हातपाय बांधून त्याबरोबरच डोळेही बांधून टाकले व जवळच्या झाडाला त्यांना बांधून ठेवले. हा सर्व प्रकार झाल्यानंतर लोकसमुदाय पोलीस कचेरीकडे वळाला.
कटवाल्यांनी प्रथमच कडेकोट बंदोबस्त करून ठेवल्यामुळे ही बातमी जिल्हाधिकारी यांना ताबडतोब कळू शकली नाही. पण अगदी गुप्तपणे मोठी सावधगिरी राखून कचेरीतील एका शिपायाने समशेरपूर मार्गाने लांबून संगमनेरला जाऊन तेथील साथीदारांना सांगून ही बातमी अहिल्यानगर येथे कळवली. ही भीषण बातमी ऐकून जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अकोल्यास रवाना केले. प्रसंगी गोळीबार करण्यास हुकूमही देण्यात आला. पोलीस अधिकारी येताच त्यांनी धरपकड करण्यास सुरुवात केली. कटवाल्यांचा सुगावा लावण्याकरता गुप्त पोलीसही तैनात करण्यात आले. शेवटी कशीबशी ही वार्ता संगमनेरास कळली. मामलेदार ठार मारला. सरकारी दमनाचा रणगाडा अकोल्यावर लोटला. शेकडो पोलिसांच्या गाड्या अकोल्याभोवती धावल्या. माणसं घेरली. सुमारे 200 लोकांना पकडण्यात आलं. खटला उभा राहिला. प्रमुख आरोपी गणेश जगन्नाथ जोशी, त्यांचे साथीदार परशुराम नवले, दादा भिल्ल असे एकूण 57 जण. साक्षी पुरावे झाले. दादा भिल्लावर प्रत्यक्ष कुऱ्हाड चालवल्याचा आरोप सिद्ध झाला. त्याला फाशी, बाकी सगळे जन्मठेप. अकोलेकरांचा हा उठाव म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात एक तीव्र जनआंदोलन होतं. एक उत्स्फूर्त उठाव होता. शिक्षा झालेल्या लोकांचे उद्गार पुढील प्रमाणे होते. गरीब बिचारा आदिवासी लोकांवर होणारा जुलूम आणि भगवत चिंतनात काळ घालविणाऱ्या साधूंचा झालेला छळ याचा बदला घेताना आम्हावर कोणतीही आपत्ती कोसळली तरी ती आम्ही मोठ्या धैर्याने आणि आनंदाने सहन करू, अशा सत्यप्रतिज्ञेवरच आम्ही हे कार्य केले आहे. आम्ही रावणाचा निःपात केला आहे. कंसाचे निर्दालन केले हे अगदी उघड आहे. या सत्कार्याबद्दल झालेल्या शिक्षेचे आम्ही मोठ्या मनाने स्वागत करतो. नगरच्या पहिल्या मंडळाच्या चर्चेमध्ये हा ऐतिहासिक खटला चालला. दादा भिल्ल उर्फ तुळशीराम माळीला फाशी झाली. फाशीची सजा ऐकताच त्याचा भाऊ सहादू गंगाराम माळी व बाळा तुळाजी धुमाळ यांना सेशन चालू असतानाच मृत्यू आला. शिक्षा झालेल्यांपैकी 14 मराठा, 8 भिल्ल, 1 मुस्लिम, 1 ब्राह्मण, 1 ठाकर, 1 नावाडी असे सर्व जाती जमातीचे लोक होते. नवलेवाडी, धुमाळवाडी ही गावे त्यावेळी आघाडीवर होती. दोषी लोकांना अंदमान येथे जन्मठेपेची शिक्षा झाली. हातीपायी बेड्या अडकवून हे सर्व अंदमानाच्या वाटेवर चालू लागले. पण अपील झाली. वकील श्रमले. कायद्यांची पुस्तके उलथीपालथी झाली. शेवटी बाकी सगळ्यांच्या शिक्षा जन्मठेपेवरून 5-7 वर्षे कठोर कारावासावर आल्या. तेवढी शिक्षा भोगून हे सगळे अकोल्यास परतले. यानंतर 4 वर्षांनी नगर कौन्सिलवर रावसाहेब नवलेसाहेब यांनी शिक्षा झालेल्या लोकांबद्दल विशेष खटपट केली आणि त्यांच्या खटपटींना यश येऊन सर्वांची सुटका झाली. सुटका झाल्यानंतरही गणेश जगन्नाथ जोशी आणि नवले पाटील यांनी आपले पुढील आयुष्य देशकार्यातच वाहून घेतले. या उठावाचे प्रमुख सूत्रधार गणेश जगन्नाथ जोशी अकोल्यात गोरक्षण चालवित. गणपतराव बाबा एका भल्या प्रचंड वाड्यात राहत. वरती दालन, शेजारी स्वयंपाकघर, खाली आड, बळदाचा शौचकूप, वाड्यासमोरून प्रवरेकडे जाणारा उतरता रस्ता, वळण घेऊन जाणारा, रस्त्यापलीकडील पिंपळ, त्याचा पार, उजव्या हातात एक पडका वाडा, त्यात गणपतराव बाबांच्या गोरक्षणाची गुरं, गाई, कालवडी, गवरे, बैल, अदमासे सगळी मिळून 50. गोपाळ नीलकंठ तथा गोनी दांडेकर, ज्यांना गोनीदा असे म्हणतात, हे एक अनुभव संपन्न, सर्जनशील, रसिकवृत्तीचे कलावंत व लेखक होते. यांनी 2-3 वर्ष गणेश जगन्नाथ जोशी यांच्याकडे राहून गोरक्षणातल्या गायी सांभाळल्या. त्यांच्या स्मरणगाथा या आत्मचरित्रात जुलमी मामलेदार कसा मारला या घटनेचे वर्णन केलेले आहे. या महत्त्वाच्या जनआंदोलनांमध्ये प्राण्यांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ धुमाळवाडी, अकोले, नवलेवाडी व शेलद अशा 3 ठिकाणी त्यांना मानवंदना देणारी हुतात्मा स्मारके उभारण्यात आली. ही तिन्ही हुतात्मा स्मारके हुतात्म्यांच्या इतिहासातील शौर्य आणि बलिदानाची प्रतीके आहेत. ही स्मारके त्यांच्या त्यागाला वंदन करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या
शौर्याची साक्ष देतात. ही घटना 1918 ब्रिटिश नियुक्त मामलेदाराच्या दडपशाही कृती आणि जमीन महसूल वसूल करण्याच्या पद्धतीविरुद्ध झालेले एक जनआंदोलन होते. स्थानिक रहिवासी आणि शेतकऱ्यांनी हताश होऊन मामलेदाराच्या घरावर हल्ला करून त्याला ठार मारले होते. या घटनेनंतर कट रचल्याबद्दल आणि हल्ल्यात सहभागी असल्याबद्दल 57 जणांवर खटले उभारण्यात आले. धुमाळवाडी तालुका अकोले गावातील रहिवासी तुळशीराम गंगाराम माळी, वय 56, जन्म 1868, हे गंगाराम माळी यांचे पुत्र होते. कट रचल्याबद्दल आणि हल्ल्यात भाग घेतल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. 1924 येरवडा तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली. या कटाचा प्रमुख सूत्रधार गणेश जगन्नाथ जोशी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. हा जनतेचा उत्स्फूर्त उठाव होता, कट नव्हता असा युक्तिवाद राव बहादूर नवले यांनी मुंबई कोर्टात केल्याने पुढे या कटातील सर्वांचीच निर्दोष मुक्तता झाली. गणेश जोशी अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगून आल्यानंतर अकोल्यात राहिले, गोरक्षण चालवले. पुढे 1930 साली झालेल्या जंगल सत्याग्रहात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. 22 सप्टेंबर 1933 साली या क्रांतिकारकाचे निधन झाले. पिरजादे मामलेदार हत्या कटात नवलेवाडी, धुमाळवाडी, अकोले, टाकळी, शेलद, माळवाडी, अंबड या गावांचे निधड्या छातीचे क्रांतिकारी लोक सहभागी झाले होते. पिरजादे मामलेदार हत्या कटातील प्रमुख व्यक्तींची नावे: हुतात्मा तुळशीराम गंगाराम माळी, धुमाळवाडी यांना फाशी. सहादू गंगाराम माळी, धुमाळवाडी, भावाची फाशी ऐकून मृत्यू. गणपत काशीबा माळी, धुमाळवाडी, सेशन चालू असताना मृत्यू. बाळा तुळाजी धुमाळ, धुमाळवाडी, सेशन चालू असताना मृत्यू. हुतात्मा रावजी सटवाजी यादव, शेलद, मामलेदाराने केलेल्या गोळीबारात ठार. परसू सहादू नवले, नवलेवाडी, जन्मठेप. प्रभू बाबाजी नवले, नवलेवाडी, जन्मठेप. नरसू सहादू नवले, नवलेवाडी, जन्मठेप. गणेश जगन्नाथ जोशी, अकोले, जन्मठेप, अंदमान. विठोबा सहादू माळी, धुमाळवाडी, जन्मठेप. दगडू राधू धुमाळ, धुमाळवाडी, जन्मठेप. गोपाळा बाळा धुमाळ, धुमाळवाडी, जन्मठेप. हरिबा भाऊ धुमाळ, धुमाळवाडी, जन्मठेप. नारायण बाळा झोळेकर, धुमाळवाडी, जन्मठेप. गणपत दादा नावाडी, अकोले, जन्मठेप. हुसेन अब्दुलभाई, अकोले, जन्मठेप. कोंडाजी राघू वरपे, धुमाळवाडी, जन्मठेप. तुकाराम राणू, अकोले, जन्मठेप. नाना गंगाराम दातखिळे, टाकळी, जन्मठेप. नजा ठाकर, खानापूर, 2 वर्षे अंडर ट्रायल. दगडू रावजी माळी, माळवाडी, 2 वर्षे अंडर ट्रायल. रबाजी बाबा माळी, धुमाळवाडी, 2 वर्षे अंडर ट्रायल. भाऊ भीमा भोर, अंबड, 2 वर्षे अंडर ट्रायल. भिकाजी नारायण पन्हाळे, अकोले, 2 वर्षे अंडर ट्रायल. सावळाराम लक्ष्मण नवले, नवलेवाडी, 2 वर्षे अंडर ट्रायल. भीमा बाबा भोर, अंबड, 2 वर्षे अंडर ट्रायल. रामचंद्र बाबा धुमाळ, धुमाळवाडी, 2 वर्षे अंडर ट्रायल. एकूणच ही घटना नगर जिल्ह्यातील वसाहत विरोधी संघर्षाच्या स्थानिक इतिहासाचा एक भाग आहे, जी याच भागातील राघोजी भांगरे यांच्या पूर्वीच्या बंडासह अनेकदा लक्षात ठेवली जाते.